नमस्कार मित्रांनो, प्रतिबिंब यूट्यूब चॅनलमध्ये आपले प्रथमतः स्वागत। आज आपण महाराष्ट्राचे अन्न भेसळ आयुक्त माननीय तुकारामजी मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर चालवलेल्या धडक कारवाईच्या बाबतीत त्याचं स्वागत करून बोलणार आहोत। परंतु जसा आपण विषय केला आहे की धडक कारवाई जे तुकाराम मुंडे साहेब करत आहेत त्याच्या आडून झारीतले शुक्राचार्य त्यांचे काही अधिकारी याचा गैरफायदा घेऊन तुकाराम मुंडे साहेब यांच्या कारवाईचा बडगा दाखवून काही भ्रष्टाचार करत आहेत का आणि करतायत अशी कुजबूज जनतेमध्ये आहे किंवा व्यापाऱ्यांमध्ये आहे। तर ही गोष्ट जी आहे ही नक्कीच वेदनाकारक आहे। भ्रष्टाचाराला आपण खत पाणी घालत आहोत का काय अशी चर्चा या माध्यमातून होत आहे। वास्तविक पाहता माननीय तुकाराम मुंडे साहेब हे 2005 साली IAS होऊन या सगळ्या शासकीय सेवेमध्ये रुजू झाले। आज 2005 पासून 2026 या 21 वर्षामध्ये त्यांच्या 25 बदल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये झाल्या। अतिशय शिस्तबद्ध, ज्या जागी जाईल त्या पदाला न्याय देईल असे हे व्यक्तिमत्व आणि त्यांनी खरोखरीच चांगलं काम केलेलं आहे। परंतु इतके दिवस काय होतं मित्रांनो की तुकाराम मुंडे साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी बदल्या झाल्या त्या एक विशिष्ट भागापुरता किंवा एखाद्या संस्थेपुरता मर्यादित होते। त्यामुळे सर्वसामान्यांना डायरेक्टली कनेक्ट होण्याची त्यांना असा संबंध आला नाही। आज त्यांच्याकडे जे खातं आहे ते खातं आहे अन्न आणि इतर औषधं याच्यामध्ये जी भेसळ होते ते प्रशासन त्यांच्याकडे आहे। ही प्रशासनाच्या माध्यमातून भेसळ जी आहे ती रोखण्याची कारवाई आज तुकाराम मुंडे साहेब करत आहेत। आता तुकाराम मुंडे साहेब हे जनतेच्या मनात, महाराष्ट्रातल्या 10-12 कोटी जनतेच्या मनावर राज्य का करत आहे? कारण तुकाराम मुंडे साहेबांनी आज आपल्या अधिकारात जे माणूस उठल्यानंतर सकाळी दूध पिण्यापासून किंवा चहा घेण्यापासून जी सुरुवात करतो ते रात्री झोपेपर्यंत जे जेवण तुमच्या ताटात येतं किंवा जी औषधं किंवा जी काही आपण खाद्यतेलं असतील, मिठाई पदार्थ असतील, इतर काही गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण डायरेक्टली खातो किंवा अंगावरती अप्लाय करतो, डोक्यावरती अप्लाय करतो, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये भेसळीच्या माध्यमातून एक विष आपल्या ताटात रोज वाढलं जात आहे। हे विष आपल्या ताटातून बाहेर काढण्याचं काम माननीय तुकाराम मुंडे साहेब जे अतिशय कडक कारवाई करून याला आळा घालण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। आणि त्यांनी केलेल्या कारवाईमुळे बघा, एक साधारण पहिली आपल्या रोजच्या जीवनामध्ये पनीर येतं। पनीरचं म्हणजे विशेषतः सांगण्याचा उल्लेख म्हणजे काय, भेसळयुक्त पनीर असेल याच्यावर धाडी घालून त्यांनी तो आज मार्केटमध्ये भेसळयुक्त पनीर मिळत नाही। साधारणतः दुकानात गेलं तर आज पनीर दुकानांमध्ये अवेलेबल नाही, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट पनीर मार्केटमध्ये येत होतं। आणि याला आळा घालून खरोखरी सर्वसामान्य जनतेचं आरोग्य जपण्याचं काम माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी केलं। खरोखरी हजारो नाही करोडो लोकांचे आशीर्वाद, शुभेच्छा तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीमागे आहे। म्हणूनच आज जेव्हा एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते की तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यांची या विभागातून बदली करावी, जशा मागे त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 बदल्या झालेल्या आहेत, तशी हे सुद्धा त्यांचा जो चार्ज आहे तो काढून घेण्यात यावा म्हणून प्रचंड सरकारवर दबाव आहे। किंवा ती लॉबी, गुटखा लॉबी असेल, औषधात केमिकलमध्ये जी औषधामध्ये भेसळ करणारी असेल,
दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणारी असेल किंवा हे एक मोठं रॅकेट आहे, व्यापारी किंवा हे आहे, सर्वच व्यापारी काही म्हणून चोर नाही. आणि ही कारवाई करत असताना तुकाराम मुंढे साहेबांनी खरोखरी जनतेचं मन जिंकलं महाराष्ट्रात. आणि जनतेचं मन जिंकल्यामुळे आज काय होतंय की त्यांच्या कारवाईमुळे अनेक ठिकाणी गैरप्रकार बंद होत चाललेले आहेत, बऱ्या प्रमाणात बंदही झालेले आहेत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय तुकाराम मुंढे साहेबांना जनतेच्या वतीने शुभेच्छा आणि अभिनंदनही देतो. परंतु याचा दुसरा भाग, जसं मी म्हटलं की या सिस्टीममधले झारीतले शुक्राचार्य जे आहेत, हे कुठेतरी तुकाराम मुंढे साहेबांच्या धडक कारवाईचा बळगा दाखवून एखादा व्यापारी असेल, एखादा छोटा मोठा उद्योजक असेल, रिसोर्ट असेल, फार्मासिस्ट असेल, तिथे अचानक जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात. बाबा अमुक अमुक असं आहे, अशी कारवाई होते, एवढा फाईन आहे, लायसन्स रद्द होईल, असं होईल, तसं होईल. जर तिथे गैरप्रकार आहेत तर त्यांना नोटीस देऊन ते सगळं बंद झालंच पाहिजे. परंतु मुंढे साहेबांचा बडका दाखवून कारवाईला सामोरं जा, नाहीतर एवढा फाईन लागेल, लायसन्स कॅन्सल होईल, असं दर्शवून त्याच्यातून अनेक ठिकाणून पैसे मागितले जात आहेत, उकळलेही जात आहेत, गेलेली आहे. ही व्यापाऱ्यांमध्ये असलेली कुजबूज आहे, जनतेमधली कुजबूज आहे. पण जनतेपुरते मर्यादित नाही. एक योगायोगाने सांगतो, मी एका हॉटेलमध्ये बसलो होतो, आम्ही चर्चा करत होतो, मित्र होतो, चहा घेत होतो. अचानक 2-3 लोक आले, हॉटेल मालकाच्या काउंटरवर आले, माझ्यासमोर आले. त्यांनी तिथलं हॉटेलमधलं बेसिन बघितलं, वॉश बेसिन बघितलं, हॉटेलमधला एकंदरीत काय स्वच्छता आहे की नाही त्यांनी पाहणी वगैरे काय केली. आता वास्तविक पाहता त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना काही 1-2 ऑब्जेक्शनल गोष्टी आढळल्या तर त्या हॉटेलवर कारवाई व्हायला पाहिजे, नोटीस बजवायला पाहिजे. मी शांततेने बघत होतो, याचा पुरावा किंवा मी व्हिडिओ केलेला नाही, पण मी हे का मला नंतर कळलं नाही तर तोही पुरावा केला असता की त्या हॉटेल मालकाशी मी विचारलं, अरे बाबा हे कोण लोक होते, काय झालं. तर ते म्हणाले असे असे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर्स होते आणि त्यांनी असं केलं आणि बोलले, मी काही चेरी मेरी घेतली असेल आणि ते न कारवाई करता तसेच निघून गेले. असे सर्व ठिकाणी हे प्रकार समोर येत आहेत किंवा ऐकूच मिळत आहे. मग जे तुकाराम मुंढे साहेबांनी जे ध्येय धरलेलं आहे किंवा जे कारवाई करत आहेत ती सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये हे अन्नाच्या माध्यमातून, औषधाच्या माध्यमातून जे विष जात आहे आणि अनेक रोगराईंना आपण ग्रस्त होत आहोत, ते थांबवण्याचं काम एवढं धारिष्ट्य, एक मोठी लॉबी याच्यावर कारवाई करणं, एवढं मोठं धारिष्ट्य तुकाराम मुंढे साहेब दाखवत आहेत. आणि अनेक कारवाई सक्सेसफुली झालेल्या आहेत. बरेचसे एक म्हणतो त्याला, एक कसं म्हणतो, चपराक लागून घाबरत आता लोक क्वालिटी आणि तिथला जो ॲम्बियन्स असेल किंवा स्वच्छता राखण्याचा जो प्रयत्न निश्चितच करतायत, हे स्वागतार्ह आहे. परंतु जसं मगाशी वरून सांगितल्याप्रमाणे जर अधिकारी विविध ठिकाणी जाऊन त्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात जाऊन या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि प्रचंड पैशाची उकळवणूक केली जात आहे, हे सुद्धा तुकाराम मुंढे साहेबांपर्यंत पोहोचणं जरुरीचं आहे. असे ही कीड आहे, हे तुकाराम मुंढे साहेबांना अपेक्षित नाही किंवा त्यांच्यासाठी करतायत असं नाही, पण त्यांच्या नावाचा वापर करून अशा बऱ्याच पद्धती चाललेल्या आहेत. तर मुंढे साहेब, आपण करत असलेल्या प्रयत्नांना हे झारीतले शुक्राचार्य अतिशय निगरगट्टपणे गेंड्याच्या कातडीचे झालेले अधिकारी स्वतःच्या फायद्याकरता आपलं उद्दिष्ट साध्य होऊन देत नाहीत आहेत. तर हे सगळे प्रकार थांबले गेले पाहिजेत. आपलं स्वागतच सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावर आज आपण राज्य करत आहात की असा अधिकारी जो आला आहे आणि जो आम्हाला या सगळ्या विषयापासून वाचवत आहे. आमची येणारी पिढी असेल किंवा आज वयोवृद्ध असतील किंवा आमच्यासारखे मिडल एजची माणसं जी असतील, यांना रोगराईपासून मुक्त ठेवण्याचं काम हे दैव दुर्लभ आणि पुण्याचं काम मुंढे साहेब आपण करतात.
परंतु या आपल्या कारवाईच्या आडून परमिट राज महाराष्ट्रामध्ये येते का काय, अशी जी व्यापाऱ्यांची जी तक्रार आहे, यात काहीतरी तथ्य आहे, या बाबतीची सुद्धा दखल घेतली पाहिजे. आणि मुंडे साहेब, आपण आपला जो काही शासकीय कार्यकाल असतो मिनिमम, तो या खात्यातच पूर्ण करावा. संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीमागे राहील, अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून जी माझी खंत, माझ्यापर्यंत जे काही गोठलेल्या गोष्टी आपणापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. धन्यवाद.